हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा आपण काय पाहतोय, आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या टॉपिकवरचे न्यूमरिकल सॉल्व करतोय. सॉल्व न्यूमरिकल पण बघणार आहे आपण पुस्तकामध्ये, जे ऑलरेडी सॉल्व केलेले आहेत ते देखील आपण बघणार आहे आणि एक्सरसाइजमध्ये देखील पाहणार आहोत. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 2 न्यूमरिकल्स पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये देखील आपण रिमेनिंग न्यूमरिकल्स पाहणार आहोत. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही फॉर्म्युलाजबद्दल बोललेले होते. फिजिक्समधले जे फॉर्म्युलेज असतात किंवा जे न्यूमरिकल्स असतात याला करायचं काय असतं तर कन्व्हर्जन्स करायचे असतात. मी तुम्हाला सांगितलं की कन्व्हर्जन्स जर का लक्षात आली ना, कशा पद्धतीनं तो फॉर्म्युला फिरवायचा आहे हे लक्षात आलं ना की न्यूमरिकल्स काहीही अवघड नसतं सोडवायला. सो आपण न्यूमरिकल्सला स्टार्ट करूयात. फॉर्म्युले इथं बोर्डवरती आहेत. ज्यांना कुणाला नोट डाऊन करायला घ्यायचे असतील त्यांनी नोट डाऊन करून ठेवा. ओके, म्हणजे तुम्हाला ते बरं पडेल. एका वहीमध्ये IMP म्हणून ब्रॅकेटमध्ये ते नोट डाऊन करून ठेवा. पहा एक्झाम्पल पहा काय आहे. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. हीट एनर्जी इज बीइंग प्रोड्यूस्ड इन अ रेजिस्टन्स इन अ सर्किट ॲट द रेट ऑफ 100 वॅट. पहा, एका सर्किटमध्ये हीट एनर्जी कितीची प्रोड्यूस होते सांगितलेलं आहे तर 100 वॅट एवढी हीट एनर्जी प्रोड्यूस होते. आता हीट म्हणजे काय हे तुम्हाला माहीत झालेलं आहे. म्हणजेच काय दिलेलं आहे या ठिकाणी, हीट म्हणजे या ठिकाणी पॉवर दिलेली आहे. पॉवर P इज इक्वल टू हाऊ मच दिलेला आहे तर 100 वॅट दिलेलं आहे. द करंट ऑफ 3 अँपियर. आता करंट म्हणजे माहिती आहे, करंट म्हणजे काय, I किती दिलेला आहे 3 अँपियर इज फ्लोईंग इन द सर्किट. व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. खूप इझी आहे का हो, एकदम इझी आहे आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, करंट किती अँपियरचा फ्लो होतोय 3 अँपियरचा फ्लो होतोय सर्किटमधून आणि व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स हे विचारलेलं आहे. कशाची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे आपल्याला पॉवर दिलेली आहे, आपल्याला करंट दिलेला आहे आणि आपल्याला रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढायला विचारलेली आहे. म्हणजेच आपल्याला काय काढायला विचारलं आहे आणि काय दिलं आहे, गिव्हन काय आहे एक्झाम्पलमध्ये हे आपण नोट डाऊन करूयात. पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण गिव्हन लिहूयात. गिव्हन काय आहे हो, गिव्हनमध्ये आपल्याला इथं 100 वॅट ही काय आहे हीट एनर्जी. म्हणजेच काय असते हो तर हीट एनर्जी इज प्रोड्यूस्ड ड्यू टू करंट इन अ सर्किट इज इक्वल टू 100 वॅट विच विल बी इक्वल टू P. हीट एनर्जी म्हणजेच काय असते, पॉवर असते. सो P इज इक्वल टू 100 वॅट. आर यू गेटिंग दिस? समजलं हे कशा पद्धतीने आलं. पहा, द करंट ऑफ 3 अँपियर इज फ्लोईंग इन द सर्किट. काय सांगितलेलं आहे, करंट कितीचा फ्लो होतोय सर्किटमधून 3 अँपियरचा. सो हिअर गिव्हन इज दी नंबर 2 करंट अँड करंट इज एक्सप्रेस्ड इन सिम्बॉल I. Therefore I will write here I is equal to 3 अँपियर. समजलं बरोबर. नंतर व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स इज इक्वल टू R. आपल्याला काय करायचं आहे, R फाइंड आउट करायचा आहे. सो इथं जो फॉर्म्युला वापरायचा आहे तो फॉर्म्युला कोणता वापरू मला सांगा. फॉर्म्युला फॉर सोल्युशन इज इक्वल टू P दिलेला आहे, I दिलेला आहे, R काढायचा आहे. सो व्हॉट विल द फॉर्म्युला, T इज इक्वल टू, खूप इझी आहे, R स्क्वेअर I स्क्वेअर R. बरोबर काय आलं, T इज इक्वल टू I स्क्वेअर इंटू R. माझ्याकडे P ची व्हॅल्यू आहे. P किती दिलेला आहे पहा. आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करूयात. 100 वॅट इज इक्वल टू I स्क्वेअर. I स्क्वेअर काय आहे हो 3 चा स्क्वेअर इंटू R. बरोबर. 3 काय आहे अँपियर आहे. युनिट लिहायला विसरायची नाही, ती युनिट लिहित चला इंटू R. सो द स्टेप नंबर 2 becomes 100 वॅट इज इक्वल टू 3 इंटू 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9 इंटू R. ओके, 9 अँपियर इंटू R. सी हा 9 कशामध्ये आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. तो 9 मल्टिप्लिकेशनमधला कशामध्ये जाईल, डिव्हायडेशनमध्ये जाईल. सो डिव्हायडेशनमध्ये गेल्यानंतर काय होणार आहे हो, डिव्हायडेशनमध्ये गेल्यानंतर द स्टेप काय येणार 100 डिवाइड बाय 9 W
here is the ampere which is equal to R. therefore R is equal to directly मी तुम्हाला आन्सर सांगते फाइंड आउट करून बघा 11.11 ओहम रेजिस्टन्स विचारलाय ना मग आरचं युनिट काय असतं ओहम असतं सो मी इथं काय लिहिलं 11.11 ओहम दिस इज युअर आन्सर किती रेजिस्टन्स फ्लो होईल द रेजिस्टन्स द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज 11 ओहम इथं लिहूयात आपण दी व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज 11 ओहम पहा हे खूप सोप्या पद्धतीने झालं आणखी हेच एक्झाम्पल आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो पहा या ठिकाणी लिहूयात का आपण इथं लिहूयात मी काय केलं आपल्याला इथल्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या होत्या ह्याची व्हॅल्यू होती याची व्हॅल्यू होती आणि आपण काढली कशाची आरची व्हॅल्यू काढली ओके पहा आता समजा मी हा फॉर्म्युला न वापरण्याऐवजी मी P इज इक्वल टू VI वापरलं ओके P इज इक्वल टू VI हा जो मेन फॉर्म्युला आहे पॉवरचा समजा मी तो वापरला तो वापरून पाहूयात आपल्याला हेच एक्झाम्पल सोडवता येतं का हेच आन्सर मिळतं का सी येतंय का पहा P इज इक्वल टू पॉवर V इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स आणि I इज इक्वल टू करंट ओके आता तुम्ही म्हणाल की हा का वापरलात इथं पोटेन्शियल डिफरन्स कुठं दिलेला आहे आणि R काढायचा कुठं आलेला आहे तर पहा मी तुम्हाला जे सांगितलं फॉर्म्युलेज कन्व्हर्जन करायला शिकायची फॉर्म्युले मॉडिफाय करायला शिकायचे त्याचे मॉडिफिकेशन्स करायला शिकायचे सो पहा P इज इक्वल टू VI आहे आता V म्हणजेच काय आहे हो V म्हणजेच काय आहे तर V म्हणजेच अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR आहे बरोबर म्हणजे काय झालं पहा म्हणजे हाच फॉर्म्युला मी कसा मॉडिफाय केला बघायचं कन्वर्ट कसा केला बघायचं P इज इक्वल टू VI बट व्हॉट इज V V इज इक्वल टू IR so I will write here IR into I the equation becomes P is equal to काय येणार I into I square R आला का हाच फॉर्म्युला मग तुम्ही असं करा काय किंवा असं करा काय हे केलं तरी योग्य आहे हे केलं तरी सुद्धा करेक्ट आहे हे केलं तर एक्झामिनरच्या लक्षात येणार बाबा की जो स्टुडंट हे अशा पद्धतीने आन्सर सोडवतोय ते तो काय लेवलचा असणार आहे ऑब्वियसली जरा त्याची थिंकिंग पॉवर वेगळी असणार पहा म्हणजे इथं सोडवलं काय इथं सोडवलं काय सेम अशाच पद्धतीने होणार आहे मग आपण काय करणार आहे P इज इक्वल टू IR स्क्वेअर 3 स्क्वेअर इंटू R P इथं 100 आहे सेम तेच सगळं येणार आहे सो मी आता ते लिहित बसत नाही लक्षात आलेलं आहे मी काय केलं ह्या फॉर्म्युलेच्या ऐवजी P इज इक्वल टू VI वापरला आणि Vची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट केली पुन्हा मला फॉर्म्युला कोणता मिळाला हाच फॉर्म्युला मिळाला हाच फॉर्म्युला आहे का इथं हाच फॉर्म्युला इथं आहे सो अशा पद्धतीनं ते सॉल्व केलं पहा नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात ॲन इलेक्ट्रिक टंगस्टन बल्ब इज कनेक्टेड इंटू ए होम सर्किट पहा इलेक्ट्रिक टंगस्टन बल्ब हा होम सर्किटमध्ये लावलेला आहे घरामध्ये लावलेला आहे द होम इलेक्ट्रिक सप्लाय रन्स ॲट 200 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स जी काही त्यातून इलेक्ट्रिक सप्लाय होतं आहे ते किती आहे ते 200 एवढं 200 व्होल्ट आहे म्हणजेच 200 व्होल्ट आहे म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय हो तर V पहा नंतर व्हेन स्विच ऑन ए करंट ऑफ 0.45 एम्पियर फ्लोज थ्रू दी बल्ब जेव्हा आपण स्विच ऑन करणार आहे त्यातून 0.45 एवढा करंट त्यातून फ्लो होणार आहे एम्पियरचा त्यातून करंट फ्लो होणार आहे पहा पर्टिक्युलर हे काय म्हणत आपण पर्टिक्युलर म्हणजे जसं पोटेन्शियल डिफरन्स आहे करंट आहे प्रत्येकाचे युनिट्स लक्षात ठेवायचे पोटेन्शियल डिफरन्स म्हटलं की त्याला व्होल्ट येणार करंट म्हटलं की त्याला एम्पियर येणार रेजिस्टन्स म्हटलं की त्याला ओहम येणार हे लक्षातच ठेवायचं पहा काय सांगितलेलं आहे किती एम्पियरचा करंट प्रोड्यूस करते 0.45चा थ्रू दी बल्ब व्हॉट मस्ट बी द पॉवर ऑफ द बल्ब काय काढायचं आहे पॉवर काढायची आणि इथं थांबून ते थांबलेले नाहीत पुढे विचारलेलं आहे इफ इट इज केप्ट ऑन फॉर 10 आवर्स हाऊ मेनी युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी कन्झ्युम पहा काय करायचं आहे तुम्हाला आधी गिव्हन काय काय दिलेलं आहे ते पहा इथं काय विचारलं आहे इफ इट इज केप्ट ऑन 10 आवर्स म्हणजे आपण एक टंगस्टनचा बल्ब दिलेला आहे त्यातून पोटेन्शियल डिफरन्स 200 व्होल्टचा वाहतोय
ते जेव्हा आपण बटन ऑन करताय त्यातून करंट 0.45चा वाहतोय, त्यातून तो करंट वाहिल्यानंतर पॉवर किती असेल आणि जर का तो बल्ब आपण 10 तास तसाच चालू ठेवला तर इलेक्ट्रिसिटी तिथे किती प्रोड्यूस होईल असं विचारलेलं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण गिव्हन लिहूयात. गिव्हनमध्ये बघा काय काय आहे. गिव्हनमध्ये 200 पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय दिलेलं आहे. गिव्हन V इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स. तुम्हाला समजावं म्हणून लिहिते आहे खरं. V इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स किती दिलेला आहे. 200 व्होल्ट दिलेला आहे. ओके. आणखी काय दिलेला आहे. करंट दिलेला आहे. तो किती दिलेला आहे. 0.45 एम्पियरचा करंट दिलेला आहे. सो करंट I इज इक्वल टू I is equal to 0.45 एम्पियर. समजलं. हे दोन स्टेप कशा लिहिल्या. नंतर काय विचारलेलं आहे पहा. व्हेन स्विच ऑन करंट तेवढा फ्लो होत आहे. व्हॉट मस्ट बी द पॉवर ऑफ बल्ब. व्हॉट मस्ट बी दी पॉवर ऑफ बल्ब. पॉवर विचारलेली आहे म्हणजे P विचारलेली आहे. पॉवर ही किती असेल. म्हणजे सांगात बरं आता फॉर्म्युला कोणता या ठिकाणी वापरायचा आहे. माझ्याकडे V ची व्हॅल्यू आहे, I ची व्हॅल्यू आहे, P काढायचा आहे. सो पहा काय येणार आहे. P इज इक्वल टू फॉर्म्युला P इज इक्वल टू V इंटू I. ओके. पॉवर आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो P इज इक्वल टू V. हाऊ मच V. V इज इक्वल टू 200 व्होल्ट इंटू I किती दिलेला आहे पहा. I म्हणजे करंट आहे 0.45 एम्पियर एवढा करंट दिलेला आहे. पहा 200 इंटू 0.45 म्हणजेच किती येणार आहे पहा. 45च्या डबल येणार आहेत. काय करायचं. मल्टिप्लिकेशन जेव्हा असतं तेव्हा हे जे पॉईंट वगैरे असतात अवघड असतात हे साईडला ठेवून द्यायचे. आधी जे सोपं आहे ते सॉल्व करून घ्यायचं. काय होणार आहे पहा. तर 200 गुणिले 45. आता हे 200 मधले 2 शून्य बाजूला ठेवा. 2 गुणिले 45 केले किती आले. तर 45 जुने 90 येतात. 90 आणि वरचे 5 म्हणजे किती येणार आहे. 99 येतील. सो आपण इथे किती लिहिणार आहे. पॉवर कितीची प्रोड्यूस होणार आहे. 99. पॉवरचं युनिट काय असतो. 99 वॅट. ओके. सो P इज इक्वल टू 99 वॅट. इथंपर्यंत थांबायचं का. हे काय काढलं आपण. व्हॉट मस्ट बी द पॉवर ऑफ बल्ब. पॉवर किती काढली. 99 वॅट. नंतर त्यांनी काय विचारलेलं आहे पहा. इफ इट इज केप्ट ऑन 10 आवर्स. जर का ते आपण 10 तासासाठी ठेवलं तर हाऊ मेनी युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी कंझ्युम. इलेक्ट्रिसिटीचे किती युनिट्स कंझ्युम होतील असं त्यांनी विचारलेलं आहे. सो आपण काय करावं लागणार आहे. हे कितीसाठी झालं. सुरू केल्यासाठी झालं. किती त्यातून पॉवर जाईल. त्यांनी विचारलं 10 तासासाठी म्हणजेच हे मल्टिप्लाय बाय मला काय करावं लागेल. 10 करावं लागणार. सो मी इथे काय करणार आहे. फॉर 10 आवर्स किंवा असं म्हणू आपण फॉर 10 आवर्स किंवा इन 10 आवर्स. इन 10 आवर्स काय करणार आहे आपण पहा. 99 वॅट गुणिले 10 hours which is equal to 990 W वॅट. हो की नाही. एवढी इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी एवढे युनिट्स इलेक्ट्रिसिटीचे कंझ्युम होतील. पण आपण माहिती आहे जेव्हा आपण डोमेस्टिक यूजसाठी इलेक्ट्रिसिटी लिहितो किंवा त्याचं युनिट्स लिहितो तेव्हा ते कशामध्ये लिहितो. किलो वॅट आवरमध्ये लिहितो. हे आपण जे काढलेत ते वॅट आवरमधले काढलेले आहेत. याचं कन्वर्जन जर का मला किलो वॅटमध्ये करायचं झालं तर कसं कन्वर्ट करावं लागेल. डिवाइड बाय 1000 करावं लागेल. सो इथे किती येणार आहे. इन किलो वॅटसाठी 0.99 किलो वॅट अवर. समजलं. हे लिहिलं तरी बरोबर आहे, हे लिहिलं तरी राईट आहे. एवढी इलेक्ट्रिसिटी कंझ्युम होईल. द युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंझ्युम इन 10 आवर्स असं लिहूयात. दी युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंझ्युम इन 10 hours is 0.99 किलो वॅट आवर. ओके. हे झालं आपलं
आन्सर. लक्षात आलेलं आहे कशा पद्धतीनं. हे काय झालं आपलं फायनल आन्सर. आणि एवढी काय आपल्याला मिळाली तर ही पॉवर मिळाली. किती होईल ते दोन्ही एक्झाम्पल समजलेले आहेत पहा. एक एक्सरसाइजमधलं आहे आणि हे सॉल्वमधलं आहे. दोन एक्झाम्पल्स आपण सोडवलेले आहेत पहा. खाली जे स्टेटमेंट आहे ते लिहायला विसरायचं नाही. आणि जे न्यूमरिकल्स आहेत सायन्स 1 मधली ती चुकूनही स्किप करू नका. ओके. न्यूमरिकल म्हटलं की तुम्ही काय करता स्किप करता सोडून देता. येत नाही अवघड वाटत असं काही करायचं नाही. पहा समजलेले आहे दोन्हीच्या दोन्ही सुद्धा. दोन न्यूमरिकल्स आपण या ठिकाणी सोडवलीत. सी नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. पहा एक्झाम्पल काय आहे. आता हे एक्झाम्पल पहा कशा पद्धतीचं आहे. ॲन इलेक्ट्रिक आयर्न ऑफ 1100 वॅट इज ऑपरेटेड फॉर 2 hours डेली. ओके. पहा एक इलेक्ट्रिकल आयर्न आहे म्हणजे एक इस्त्री आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ती किती हीट प्रोड्यूस करते तर 1100 वॅट एवढी हीट प्रोड्यूस करते. ऑपरेटेड फॉर 2 hours डेली. डेली किती तास चालणार आहे ती 2 hours. What will be the electrical consumption expenses for that in a month of April? जर का असं आपण ते डेली यूज केलं तर एका महिन्यासाठी इलेक्ट्रिकल कन्झम्पशन किती होईल आणि त्याचे किती रुपीज होतील हे विचारलेलं आहे. व्हॉट विल बी द इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्सेस म्हणजे थोडक्यात काय विचारलेलं आहे एका महिन्यासाठी जी काही इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होईल त्याचे आपल्याला त्यांनी पैसे काढायला सांगितलेले आहेत की किती होतील. द इलेक्ट्रिकल कंपनी चार्जेस ₹5 पर युनिट ऑफ एनर्जी. आपल्याला माहिती आहे एका युनिटसाठी 5 रुपये आहेत. जर का ते युनिट 100च्या पुढे गेले की तो जो रेट असतो तो बदलतो. पण आपल्याला जो आपल्या एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे तोच आपण पाहणार आहे. पहा गिव्हनमध्ये आधी काय दिले हे सगळ्यात आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. गिव्हनमध्ये काय काय दिले हो तर गिव्हनमध्ये आपल्याला 1100 वॅट म्हणजेच काय दिलेलं आहे हे P दिलेलं आहे. वॅट आहे म्हणजेच हीट एनर्जी प्रोड्यूस झालेली आहे. हीट एनर्जी म्हणजेच पॉवर आहे. सो आपण इथं काय लिहिणार आहे हीट एनर्जी प्रोड्यूसेस और हीट एनर्जी P इज इक्वल टू 1100 वॅट. करेक्ट. सी आणखी काय दिलेलं आहे 2 hours. 2 hours म्हणजे टाइम दिलेला आहे. सो टाइम T इज इक्वल टू 2 hours. ओके. इथंपर्यंत क्लिअर झालं. पहा माझ्याकडे काय आहे माझ्याकडे P आहे माझ्याकडे T आहे. ओके. आणि त्यांनी इलेक्ट्रिकल कन्झम्पशनसाठी लागणारे पैसे काढायला लावलेत. म्हणजे पहिल्यांदा मला किती इलेक्ट्रिकल एनर्जी तिथं प्रोड्यूस होते हे काढावे लागणार आहे फॉर 1 डे. एका दिवसाच्या आधी मला काढावे लागेल किती एनर्जी तिथं प्रोड्यूस होती आहे आणि ते काढल्यानंतर मला महिन्यासाठीची काढावी लागणार आहे. आणि नंतर मग त्याच्यासाठी पैसे किती लागतात किती एक्सपेन्सेस त्याला ते द्यावे लागतील हे काढावं लागणार आहे. सो आता पहा माझ्याकडं P आहे माझ्याकडं T आहे आणि मला काढायचं आहे काय तर एनर्जी काढायची आहे. तेव्हा मी काय करणार आहे पहा तुम्हाला सगळ्यांना हा फॉर्म्युला माहिती आहे. पॉवर P इज इक्वल टू पहा जेव्हा आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं होतं मी काय म्हटलं होतं पॉवर P इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. हो की नाही. मग हाच फॉर्म्युला मी काय करणार आहे मॉडिफिकेशन करणार आहे तो अरेंज करणार आहे. म्हणजेच मला फॉर्म्युला काय मिळाला P इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम असा काढला. हो की नाही. आत्ता मला काय काढायचं आहे माझ्याकडे P दिलेला आहे माझ्याकडे T आहे आणि मला एनर्जी काढायची आहे. हो की नाही. सो मी हाच फॉर्म्युला काय करणार असा करू शकते E इज इक्वल टू P इंटू T. हा जो डिव्हायडेशनमधला T आहे तो मी काय करणार आहे मल्टिप्लिकेशनमध्ये घेणार आहे. समजलं मी हे कशा पद्धतीनं केलं हे आपण जेव्हा सुरुवातीचं व्हिडिओ लेक्चर पाहिलेलं आहे ह्या न्यूमरिकलचं तेव्हा हे आपण बोललेलं होतं. आणि एनर्जी म्हणजेच काय पुढचे फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी मी तिथं एनर्जी म्हणजे वर्क डन घेतलेलं होतं. हो की नाही. आत्ता आपल्याला ते नको आहे. आत्ता आपल्याला हेच याचं रिलेशन इथं लागणार आहे. सो मी काय केलं पॉवर P इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम केलं. P इज इक्वल टू E अपॉन T आहे पण मला हा आत्ता लागणार नाही आहे. सो मी आहे हाच फॉर्म्युला काय केला मॉडिफाईड केला E इज इक्वल टू P इंटू T. आता पहा बसतोय का इथं हा फॉर्म्युला माझा बसतोय. सो E इज इक्वल टू मी काय केलं P इंटू T. हो की नाही. आता पहा P इंटू T करण्याआधी जो आपल्याला P दिलेला आहे तो कशामध्ये दिलेला आहे वॅटमध्ये दिलेला आहे. वॅटमध्ये व्हॅल्यू मोठी आहे म्हणून आपण आधी काय करूया
ह्या पीची जी व्हॅल्यू आहे वॅटमधली तिचं कन्व्हर्जन किलो वॅटमध्ये करून घेऊयात. सो पहा, द फर्स्ट पी पॉवर किंवा त्यालाच आपण हीट एनर्जी असं म्हणतो, हा किती आहे 1100 वॅट आहे. तो किलो वॅट करण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, डिवाइड बाय 1000 केल्यानंतर मला काय मिळालं 1.1 किलो वॅट. सो याचं मी कन्वर्जन कशामध्ये केलं, फक्त वॅटचं कन्वर्जन किलो वॅटमध्ये केलं. काय होईल इथं फक्त एक पॉईंट येईल आणि ते आन्सर किती येईल 1.1 किलो वॅट. हे झाला माझा पी. 9 आता पहा फॉर्म्युलामध्ये आपण आपलं आन्सर टाकूयात. फॉर्म्युला काय आहे, E इज इक्वल टू पी इंटू टी आहे. E इज इक्वल टू एनर्जी फॉर 1 डे आपण काढतोय एका दिवसासाठी. पी किती आलेला आहे माझा इथं 1.1 किलो वॅट इंटू टी किती आहे 2 आवर्स आहेत. पहा 1.1 इंटू टी 1.1 इंटू 2 म्हणजेच किती आले हो, तर 2.2 किलो वॅट आवर आले फॉर 1 डे. एनर्जी इज यूज्ड फॉर 1 डे. ती किती आली फॉर 1 डे ती किती आली, ती एवढी आली. पहा आता त्यांनी विचारलंय का, पहा आपल्याला अख्ख्या मंथसाठी एप्रिलसाठी किती एनर्जी कंझ्युम होईल. ओके, आता ही झाली आपली 1 डेसाठी. आपल्याला जर का 1 मंथची काढायची असेल तर मला काय करावं लागेल हो, जर का मला ही एनर्जी 1 मंथसाठी काढायची असेल तर मला काय करावं लागेल 2.2 इंटू मल्टिप्लाइड बाय 30 करावे लागतील, कारण की 1 मंथचे डेज किती असतात 30 असतात. सो एनर्जी इज कंझ्युम फॉर 1 मंथ असं म्हणूयात. एनर्जी इज कंझ्युम्ड फॉर 1 मंथ इज इक्वल टू काय करणार आहे हो, मी जे काही माझं 1 डेची एनर्जी आलेली आहे त्याला मल्टिप्लाइड बाय काय करणार आहे मी 30 करणार आहे, विच इज इक्वल टू 66. ओके, 3 टू जा 6 म्हणजे 66 एवढे आले. हे किती आले फॉर 1 मंथ. एवढे युनिट्स कितीसाठी आले फॉर 1 मंथ. एवढी इलेक्ट्रिसिटी कंझ्युम होईल. नाऊ त्यांनी आपल्याला विचारलेलं काय आहे, याला किती एक्सपेन्सेस लागतील. पहा इथं काय विचारलेलं आहे, what will be the electrical consumption expenses for that in the month of April. ओके, इलेक्ट्रिकल कन्झम्पशनचं किती होईल हे विचारलेलं आहे. एक्सपेन्सेस किती होतील कुठल्या मंथमध्ये, एप्रिल मंथमध्ये. सी फर्स्ट ऑफ ऑल काय केलं पहा, गोंधळ जरा आता कन्वर्जन झाली की लगेच तुम्हाला अवघड वाटायला लागतं. अवघड काही नाही आहे. आपल्याला एक्झाम्पलमध्ये पी दिलेला होता, मी तो लिहून घेतला. टी 2 आवर्स दिलेले होते. तो फॉर्म्युला कसा पुट फोर्थ केला हे मी तुम्हाला दाखवलं. फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला, एनर्जी इज इक्वल टू ई इज इक्वल टू पी इंटू टी मिळाला. नंतर मी काय केलं, जी पीची व्हॅल्यू आहे जी वॅटमध्ये होती ती मी किलो वॅटमध्ये कन्वर्ट करून घेतली. नंतर जे काही मला एनर्जी मिळाली ती एनर्जी फॉर 1 डेची मिळाली. ओके, जे काही मला युनिट्स मिळाले ते फॉर 1 डेचे युनिट मिळाले. फॉर 30 डेज फॉर 1 मंथ काढण्यासाठी मी काय केलं, त्याला मल्टिप्लाइड बाय 30 केलं. सो मला किती युनिट मिळाले 66 युनिट 1 मंथचे. आता पुढं काय विचारलेलं आहे, त्या 66 युनिटसाठी किती पैसे लागतील. तर इथं त्यांनी दिलेलं आहे फॉर 1 युनिट किती दिलेलं आहे 5 रुपीज. आता आपल्याला काढायचं आहे कितीसाठीचं 66 युनिटसाठीचं. सो मी इथं काय करणार आहे, फॉर 66 युनिट्स मी काय करणार आहे 66 इंटू 5 किती येणार आहे हो 330 रुपीज. एवढे काय येणार आहे तो, तर एवढे तिथं पैसे लागणार आहेत. काय विचारलेलं आहे, व्हॉट विल बी द इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्सेस फॉर दॅट इन द मंथ ऑफ एप्रिल. किती रुपीज येणार आहेत 330 रुपीज एवढे येणार आहेत. लक्षात आलेलं आहे. पहा एक्झाम्पल नंबर 2 खूप इझी आहे, तोंडीसुद्धा करू शकताय. हू विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी 500 वॅट
TV set in a 30 minute. एवढं त्यानं कंझ्युम केलेली एनर्जी सांगितलेली आहे. और 600 वॅट हीटर इन 20 मिनिट. पहा आपल्याला विचारलेलं काय आहे गणितामध्ये, कोण जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी स्पेंड करेल. 500 वॅट एवढी एनर्जी स्पेंड कोण करत आहे 30 मिनिटमध्ये, TV सेट करतोय. तर 600 वॅट एवढी एनर्जी हीटर स्पेंड करतोय. तर तुम्ही लगेच म्हणाल 600 जास्त दिसते, तुम्ही लगेच काय म्हणणार आहे, हीटर स्पेंड करेल. पण तसं असेल का हो, तर पहा आधी आपण काय लिहूयात, गिव्हन काय लिहूयात, काय काय दिलेलं आहे पहा. गिव्हनमध्ये आपल्याला P दिलेला आहे. P 2 दिलेले आहेत. आधी आपण असं लिहूयात, फॉर अ TV सेट असं लिहूयात आपण. P इज इक्वल टू 500 वॅट. ओके. T इज इक्वल टू 30 मिनिट्स. ओके. आता इथं लिहूयात आपण फॉर काय दिलेलं आहे, हीटर. ओके. लक्षात येते मी काय लिहिते येते, P इज इक्वल टू हाऊ मच 600 ना, 600 वॅट आणि T इज इक्वल टू 20 मिनिट्स. ओके. हे डिरेक्टली मल्टिप्लिकेशन सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्याच्यावरून पण आन्सर फाइंड आउट करू शकता. पहा P आहे, T आहे, P आहे, T आहे. काय विचारलंय, हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे काय विचारलेलं आहे, एनर्जी विचारलेली आहे. सो फॉर्म्युला अगेन सेम लिहिणार मी इथं, एनर्जी E इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. पहा फॉर TV सेट काढूयात आपण. पहिलं हे फॉर TV सेट, एनर्जी E इज इक्वल टू पॉवर किती आहे 500 वॅट इंटू टाइम किती आहे 30 मिनिट. सो व्हॉट विल बी द आन्सर ऑफ एनर्जी, एनर्जी इज इक्वल टू 5 3 15 आणि 30. हे काय आली एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी स्पेंड बाय TV सेट. ओके. नाउ आपण कशाची काढूयात आता, आपण ह्याची काढूयात. सेकंड काय आहे, हीटर. एनर्जी विल स्पेंड बाय हीटर. फक्त इथं लिहिते TV, इथं लिहिते हीटर. काय होणार आहे हो, एनर्जी E इज इक्वल टू P इंटू T. बरोबर. एनर्जी E इज इक्वल टू हाऊ मच P इज इक्वल टू 600 वॅट विच इज इक्वल टू इंटू T 20 मिनिट्स विच इज इक्वल टू बरोबर. एनर्जीला युनिट काय येणार आहे, युनिट एनर्जीचं हे काय लिहिणार आहे आपण, फॉर युनिटमध्येच मोजतो ना आपण. सो आन्सर विल बी दी हू विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. बघा पहा दोघांमध्ये कोण आहे, वरती काय आलं आहे 15,000 आणि खाली 12,000. सो आपण काय लिहिणार आहे, द TV सेट विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. इथं लिहूयात आपण, देअरफॉर द TV सेट स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके. काय आलेलं आहे असं लिहू शकता. किंवा आपण आणखीन एका पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवू शकतो. कसं, तर सेम असंच आहे, फक्त आपण तिथं जे आपल्याला मिनिट्स दिलेले आहेत त्याचं कन्वर्जन आपण आवर्समध्ये करू शकतो, आवर्समध्ये करू शकतो आणि त्यातून सुद्धा एनर्जी फाइंड आउट करू शकतो. असं जरी केलं तरी चालेल. किंवा दुसरा आपण मेथड एक यूज करूया. पहा मेथड काय आहे इथं. पहिला आपण लिहूयात फॉर TV सेट. ओके. व्हॉट विल बी द फॉर्म्युला, P इंटू T है की नाही. एनर्जी E इज इक्वल टू P किती आहे हो TV सेटसाठी 500 वॅट आहे. आता टाइम जो आहे ना तो आपण 20 मिनिट्सचं 20 मिनिट नाही 30 मिनिट्स आहे ना TV सेटसाठी, त्याचं कन्वर्जन आवर्समध्ये करून घेऊयात. आवर्स म्हणजे 30 मिनिट्सचे आवर्स किती होतात, डिरेक्टली तोंडी सांगते, असंच सोडवा किंवा असं सोडवलं तरी चालेल. पहा 500 वॅट इंटू याचे मिनिट्स होतात 0.5 आवर्स. सो E इज इक्वल टू 250. ओके.
एवढी एनर्जी कशा कुणी स्पेंड केली तर टी व्ही सेटनं. ओके, आता इथं दुसरं लिहूयात आपण. फॉर हीटर E इज इक्वल टू P इंटू टी. E इज इक्वल टू 600 वॅट इंटू 20 मिनिट्सचे आपण काय करून घेणार आहे, आर्स करून घेणार आहे. E इज इक्वल टू 600 वॅट इंटू 20 मिनिट्सचे आर्स होतात 0.3 आवर्स. हे डिरेक्टली मी तुम्हाला सांगते आहे, कारण की कसं जरी सोडवलं तरी आन्सर बरोबर आहे. 198 एवढी इलेक्ट्रिकल एनर्जी स्पेंड होईल. सो इथं पण काय झालेलं आहे, टी व्ही सेटचं जास्त आलेलं आहे. सो आपण काय लिहिणार आहे, टी व्ही सेट विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. समजले दोन्हीसुद्धा एक्झाम्पल कशा पद्धतीने आलेली आहेत. 2 एक्झाम्पल सोडवलेले आहेत पहा. फक्त फॉर्म्युलेज कशा पद्धतीनं कन्व्हर्ट करायचे, मॉडिफाय करायचे, तिथं कोणता फॉर्म्युला वापरायचा हे एकदा समजलं की न्यूमरिकल्स अवघड नाहीत.